बाळांनो, तुम्हाला काल अभ्यास दिला होता. मी काय दिला होता अभ्यास? डबल ए असणारे शब्द शोधून काढा. तसंच डबल ई असणारे, नंतर काय सांगितले ते डबल आय असणारे, डबल यू असणारे, डबल ओ असणारे शब्द शोधून काढा. हे असं सांगितले होते ना तुम्हाला. डबल ए, डबल ई, परत काय सांगितले? डबल आय म्हणजे 2 वेळेस आय असणारे. नंतर काय सांगितले तरी बाळांनो? डबल ओ असणारे आणि डबल यू असणारे शब्द शोधून काढा म्हणले होते. पण तुम्हाला डबल ए असणारे शब्द सापडले का बाळांनो? नाही. पण डबल ए चा वापर ना नावामध्ये केला जातो. जसं आरोही, आदित्य, आरो असे जे नाव असतात ना, त्यांच्या नावामध्ये स्पेलिंग डबल ए ची होते. पण एखादा शब्द सुद्धा तुम्हाला डबल ए असणारा सापडणार नाही, सापडलाच नसेल. तसं डबल ई असणारे शब्द सापडले का बाळांनो? सापडले. डबल आय असणारे नाही. डबल आय असणारे एखादा तरी शब्द आहे का बाळांनो? नाही. डबल ओ असणारे सापडले. डबल यू असणारे नाही. डबल यू सुद्धा कोणत्या शब्दामध्ये येत नसतं, है ना? मग आता तुम्ही काय केलं? तुम्हाला डबल ई आणि डबल ओ असणारे तुम्ही शब्द लिहून आणलात आणि हे मला काय सांगितलं? सापडले नाहीत. आता तुम्हाला एक वेळेस ओ आला असेल शब्दामध्ये, त्या शब्दांचं वाचन करता येते. म्हणजे या पद्धतीने आला असेल तर तुम्हाला वाचन करता येते. आता ह्या प्रत्येक शब्दामध्ये कोणता वावेल वापरलेला आहे? ओ हा वावेल वापरलेला आहे. आणि ओ चा आवाज काय होतो बाळांनो? आ होतो. ओ चा आवाज काय होतो? आ. आणि शब्द कसा वाचणार? सौ. आता हे खालचा नॉट, पॉट, रॉड, बॉग, बाय बाळांनो, बॉग, फॉक्स, टॉप. या सर्व शब्दांमध्ये एक वेळेसच ओ आलेला आहे. पण त्या समोरचे शब्द पहा बाळांनो. आता या शब्दामध्ये ओ किती वेळेस आलेला आहे? 2 वेळेस आला. या सगळ्या शब्दामध्ये 2 वेळेस आलेला आहे ना. मग इथं ओ चा आवाज काय झाला? अ झाला. पण इथं ओ चा आवाज अ होईल का? नाही होणार बाळांनो. या ओ च्या आवाजामध्ये फरक पडतो. इथं ओ चा आवाज ऊ होतो. कसा होतो? ऊ. आता 2 वेळेस ओ. आता आपण पाहिलेलं आहे बघा. 2 वेळेस ई आला असेल, 2 वेळेस ई म्हणजे डबल ई आला असेल तर त्या ई चा आवाज काय झाला रे? ई असा लांब झाला. मग त्याचप्रमाणे डबल ओ आला असेल शब्दामध्ये, असं डबल 2 वेळेस जर ओ आला असेल तर ह्या ओ चा आवाज ऊ आणि ऊ असा होतो. आपण पाहिलोत ना, मोठा ऊ आणि छोटा ऊ असा. ऊ किंवा ऊ असा होतो. जेव्हा असा ऊ होतो आवाज तेव्हा काय म्हणायचं? शॉर्ट साऊंड होतो. तेव्हा त्या ओ चा आवाज कसा होतो? शॉर्ट होतो. आणि जेव्हा ह्या मोठ्या ऊ सारखा आवाज होतो तेव्हा त्या ओ चा आवाज कसा होतो रे? लॉंग होतो, लांब होतो. आता ह्या शब्दामध्ये सगळ्यांचा शॉर्ट आहे आवाज. कसा ह्या शॉर्ट आवाज आहे ह्या इथं सगळ्या ओचा. पण इथं बदलतो बाळांनो. हे तुम्हाला केव्हा समजेल? जसं जसं तुमची समज वाढेल, तुम्ही शब्द व्यवस्थित ऐकायला लागचाल. सरांचं बोलणं, टीव्हीवरच्या बातम्या, मोबाईलवरचे पण तुम्ही काही व्हिडिओ ते शब्द पाहतात ना, ते जर व्यवस्थित ऐकायला लागलात तर तुम्हाला त्या ह्या ऊ आणि ह्या ऊच्या आवाजातला फरक लक्षात येईल बाळांनो. आता तुम्हाला कसा आवाज राहतो ते समजून घ्यायचे. ऊ, छोट्या ऊ आणि मोठा ऊ हे आवाज काढल्यामुळं शब्दांच्या अर्थामध्ये सुद्धा फरक पडतो. आता इथं पहा बाळांनो. आता इथं काय बोललो आपण? हा शब्द कसा वाचतो? सॉफ्ट. कसं आहे? सॉफ्ट. आता इथं काय सांगितले मी? ओ 2 वेळेस आले. मग ह्या 2 वेळेस ओ आल्यानंतर ओ चा आवाज काय होतो म्हणले रे मी तुम्हाला? एक तर ऊ किंवा ऊ असा होतो. आता इथं जे शब्द लिहिलेले आहेत मी डबल ओ आलेले, ह्या सगळ्या ओ चा आवाज ऊ होतो, शॉर्ट होतो. कसा होतोय? शॉर्ट. कसं वाचायचं आता? हा सॉफ्ट आणि ह्या शब्दाचं स्टूड. हे कसा वाचणार? नॉट, नूक, पॉट, पुअर. आता व्यवस्थित ऐका बरं. हे शब्द वाचते मी अगोदर. पहा. स्टूड, नूक, पुअर, रूम,
ब्रुक, फूड, टूल. ह्या शब्दामध्ये एका शब्दाचा उच्चार इतर शब्दांपेक्षा वेगळा आहे. तो कोणता शब्द आहे तुम्हाला लक्षात आलं का? कोणत्या? काय होतो? ई. आता डबल ओ चा आवाज आज तुम्हाला सांगायचे कसा होतो ते. आता इथं पहा बाळांनो, सांगा बर. हा, 3 नंबरचा बरोबर आहे. आता इथं कसा झाला? स्टूड, नूक. आणि ह्या शब्दाचा आवाज काय होतो? पुअर. कसा होतो? पुअर. ऍक्च्युली आवाज कसा व्हायला पाहिजे होता? पूर. कसा व्हायला पाहिजे होता? पूर. पण पूर होतो का? नाही. तर आवाज कसा होतो? पुअर. कसा होतो? पुअर. लक्षात ठेवायचा. इतर शब्दांपेक्षा हा शब्द वेगळा आहे. मग ह्याच्यासाठी हा वेगळा उच्चार आहे म्हणून लक्षात, म्हणजे असं आपल्याला हा नियम लावता येईल का बाळांनो? नाही. तो वेगळा शब्द आहे, तो लक्षातच ठेवावा लागते. मग आता असा जर शब्द असेल दिसला तुम्हाला तर आवाज काय काढचाल? पुअर. पुअर म्हणजे गरीब. गरीबला काय म्हणतो आपण? पुअर. समजलं? मग इथं सगळ्या ऊचा आवाज कसा झाला बाळांनो? शॉर्ट झाला, म्हणजे लहान झाला, आखूड झाला. इथं ऊचा आवाज. फूड असं लांब झाला का? फूड म्हणले का बाळांनो मी? नाही. पण इथं जे शब्द लिहिलेले आहेत बाळांनो, ह्या शब्दामध्ये जे ओ आलेला आहे बघा, इथं पण ओच आहे ना, पण इथल्या ओचा आवाज ऊ होतो. कसं वाचणार मग? डू. कसं वाचणार आहे? डू. इथं काय होईल? कूल. इथं काय होईल? कूल. फूड, लूप, ग्रूम. इथं मून. समजलंय? केव्हा होतो आणि केव्हा ऊ होतो. हा डबल ओ चा आवाज केव्हा ऊ होतो आणि केव्हा ऊ होतो हे तुम्हाला केव्हा समजेल? सरावाने. जेव्हा तुम्ही ऐकायला व्यवस्थित ऐकचाल तेव्हा समजून घेऊन तुम्हाला ते समजेल. आता हे कोणाला वाचता येईल वर? अनुजा, हे शब्द वाचून दाखव बर बाळा. तुम्ही सर्वांनी बघा आवाजात काय फरक पडतो ते लक्ष देऊन ऐका. हो का? इथं किती वेळेस ओ आलेला आहे रे? एक वेळेस. एक वेळेस ओ आल्यानंतर त्या आवाजात काय फरक पडतो, तसंच 2 वेळेस ओ आल्यानंतर आवाजात काय फरक पडतो ते समजून घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे ऊ आणि ऊच्या आवाजातील पण फरक लक्षात घ्यायचे तुम्हाला. तू असं वाच अनुजा, असं आडवं वाच बघा. वाच. सॉफ्ट, स्टूड, डार्क, डूम, नोड, नूक, पॉप, पुल, पोट, पुअर. पुअर. पूर म्हणायचे का बाळांनो? नाही. नाही. कसं बोलायचे? पुअर. लक्षात ठेवा. कूल, रोड, रूम, लक्ष देऊन ऐका. पोट, हुड, ऐका, फरक ऐका व्यवस्थित. ब्रुक, लॉक, लूक, लूप, फॉक्स, फूड, गुड, गॉड, ग्रूम, टॉप, टूक, मॉप, मून. शाबास, व्हेरी गुड. समजलं का बाळांनो? हो मॅम. एक वेळेस ओ आल्यानंतर आणि 2 वेळेस ओ आल्यानंतर त्यांच्या आवाजात काय फरक पडतो ते समजलं ना? आता तुम्हाला हे ऊ आणि ऊ केव्हा वापरायचं हे सरावाने समजेल. तुम्ही कार्टून पण पाहतात ना, केव्हा केव्हा तुम्ही कार्टून इंग्लिश मधले कार्टून पाहायला शिकायचं बाळांनो. त्याच्यातला आवाज समजून घ्यायचं, त्यांनी कसं बोलतात ते समजून घेऊन ऐकायचं. मॅडमचं बोलणं समजून घेऊन ऐकायचं, म्हणजे व्यवस्थित ऐकायला शिकायचं. केव्हा ऊ आणि केव्हा ऊ वापरतात आणि त्या ऊच्या वापरण्यामुळं त्यांच्या अर्थामध्ये सुद्धा फरक पडतो बाळांनो. ते पण लक्षात घ्यायचे. समजलं ना आता? आता तुम्ही काय करायचं बाळांनो, 4 लाईनची वही घ्यायची. 4 लाईनच्या वहीमध्ये हे शब्द लिहून काढायचे. लिहा, पण लिहायचं कसं बाळांनो? वाचा आणि समजून घेऊन पण लिहायचं. लिहा.